म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. पगारी अशी सर्वपक्षीय मला माहीत नाही, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. कोणी असेल, जर त्याने गुन्हा केला आहे तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे. हे तुमचे प्रश्न अत्यंत चुकीचे आहेत की सर्वपक्षीय धर्मपक्षीय गुन्हा केला आहे ना, आता झाला आहे ना. तुम्ही त्या मुलांची बाजू घेतली पाहिजे पत्रकारांनी. पगाराची काय बाजू घेते? पगार या सगळ्या पक्षाचा आहे म्हणून. माझा आहे का? माझं कोणी नाही. मला माहीत नाही, मी पक्ष बघत नाही. शालेय पोषण आहारामध्ये मुलांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतं आहे. तो कोणी असेल, तो ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, सर्व पक्षाचा. मग सर्व पक्ष गुन्हेगार आहेत. त्या मुलांची माफी मागा जाऊन सगळ्या पक्षांनी. आणखी एक प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की कुंभमेळ्याच्या मोठ्या बघा, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे 1% म्हणजे 35 ते 38 कोटी रुपये हे जर ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च केले, शाळा वाचवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, मराठी शाळा खर्च केले, त्या शाळा वाचतील. अशा प्रकारचं विधान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केलं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. आम्ही तेच सांगतो. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 38,000 नाही, आता 45,000 कोटीपर्यंत बजेट गेलं आहे. त्यातले फक्त 10 ते 15,000 कोटीच खर्च होणार आहेत फार तर. बाकीचे सगळे ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या, कुंभमेळा मंत्र्यांच्या, चंपतरायच्या खिशात जाणार आहे सगळ्यांच्या. हे मी उदाहरण दिलं आहे तुम्हाला. एकाच दिवशी 27 कोटी रुपये मंत्र्यांच्या जावयाच्या खिशात गेले फक्त दलालीमध्ये. या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं 76,000ला, तिथून खाली दुसऱ्या कंपनीला तेच कॉन्ट्रॅक्ट दिलं 55,000ला, एकदम खाली आलं 35,000 कोटीला. यातली जी दलाली आहे 27 कोटी रुपये, ते चंपतरायच्या जावयाच्या खिशात गेले 27 कोटी रुपये चौधरी म्हणून. हे सांगितलं आहे ना. हे जर शाळांना खर्च केले, शाळांवर, न्यायमूर्ती वराळे म्हणतात त्याप्रमाणे, पण याला न्यायालय जबाबदार आहे की भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरती निकालच लागत नाहीत. चला, थँक्यू. बोलिए. तैयारी कर रही है, इलेक्शन तैयारी कर रही है. कौन कर रही है? एनडीए सर मंथन कर रही है. हाँ तो करने दो ना, मंथन चिंतन करने दो. कितना भी मंथन करे, कितना भी चिंतन करे, लेकिन 2029 में ये लोग सत्ता पे नहीं आएंगे. राहुल गांधी बहुत आगे निकल चुके हैं, बहुत आगे. देश के